आता या ठिकाणी स्वागत केलं आणि छान असा हा मोर्चा यशस्वी झाला. आता बऱ्या प्रकारे तुम्हाला ट्रोल करायचा प्रयत्न केला गेलाय, तुम्ही कसं तोंड दिले त्याला? ट्रोल करायला त्यांचं म्हणजे ते त्यांचं काम करते, मी माझं काम. नाही, आपल्या माणसांकडून थोडं हे होतंय, परंतु तुम्ही त्याच्या पुढे गेलात. आता ते त्यांचं कार्यक्रम चालू ठेवते, मी माझा कार्यक्रम चालू ठेवेल असं मला वाटतं. आणि कोणी कुणाला नाव ठेवू नाही, मी कुणालाच नाव ठेवत नाही, मी कोण्याच समाजाला नाव ठेवत नाही, जातीला नाव ठेवत. त्या बांधवांना काय सांगाल या माध्यमातून? तर माझ्या बांधवांना मला एवढं सांगायचंय की थोडेसे भटकलेत, थोडीशी दिशाभूल झाली, वेळेवर सावध द्यावा त्यांनी आणि परत एकदा भीमसैनिकांच्या सोबत काम करावं. समाज आंबेडकरी समाज तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. पूर्ण महाराष्ट्रात हा मातांग बांधवांनी काय थोडासा माझ्यावर नाराजगी आहे, पण महाराष्ट्राच्या टोटल भीम बांधवांच्या घरामध्ये आज रुक्मिणी ताई गंडे पोहोचले. खरं तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांची जनजागृती करण्यासाठी मोठ्या हातोहात प्रयत्न करत आहात. काय वाटतं कितपत या सर्वच लढ्याला, आपल्या सोशल मीडियाच्या लढ्याला कितपत यश मिळते? भरपूर यश मिळालं. पहिली गोष्ट की माझ्या मातांग समाजाचे बंधू मला फोन करतात की तू जे बोलतेस ते योग्य आहे, पण कसं झालं माहिती का, जात हा शब्द कार्यकर्त्याने मेन झाला आणि जातीच्या आड येणं किंवा जातीच्या विरुद्ध बोलणं हे काही लोकांना जरा कुठेतरी खटकतं आणि मला वाटतं की मी आणि माझ्या मालकाने हे ठाम मताने आम्ही करू शकू. आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आता कुठेतरी महापुरुषांवर, खालच्या पातळीवरच्या किंवा आंबेडकर घराण्यावर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. म्हणजे ते विविध समाज घटकाच्या कार्यकर्त्यांकडनं, लोकांकडनं काय सांगाल? तर मला वाटतं जास्तीत जास्त फेक अकाउंट आहे, कारण बाबासाहेबाच्या घराने गडबोड करायची कुणाचीच हिंमत नाही, ताकद नाही. हे जास्तीत जास्त फेक अकाउंट आहे आणि मनवादी लोकांचे काही कार्यकर्ते असतील असं मला वाटतं. मला वाटतं की तुमचा एका व्हिडिओमध्ये आपण जरा थोडे आक्रमक झाला होता, तुम्हाला जरा चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलं होतं, कमेंट केलं होतं, त्यावेळेस आपण आक्रमक झाला होता. नाही, काय वेळ काय होतं माहिती का, बोलावंच लागतं. ज्यावेळेस जर प्रेमानं सांगून समजत नसेल तर एखाद शब्द द्यावा लागला असं मला. आता या ठिकाणी खरं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली गेलेली आहे, खरंच पुढील लढण्यासाठी बळ मिळते. आणि ही आर्थिक मदत नाही, मला माझ्या भीम बांधवांनी एक बहिणीला भेट दिली अशी मला वाटतं. लढण्यासाठी बळ मिळत. आपल्याला पुस्तक सुद्धा दिलेलं आहे साहेबांनी. आता अशा भेटी येत आहेत मला, घरी पण भरपूर आहेत माझ्याकडे. झालं का? ओके. लांब जायचं.